फौजदारी क्षेत्र निवडूनही आपण कधीही गुन्हेगारांचं वकीलपत्र घेतलं नाही. आपण नेहमी गुन्हेगारांविरोधात काम केलं असल्याचं स्पष्ट मत पद्मश्री सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले. मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणे या संस्थेच्या वतीनं करिअर कट्ट्याच्या दुसऱ्या पुष्पात निकम यांनी उपस्थित असलेल्या विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. वकिलांनी न्यायाधीशांचं लक्ष वेधण्यासाठी आपल्या आवाजात चढ उतार ठेवले पाहिजेत. कोणत्याही क्षेत्रात प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. वकील म्हणून सामान्य माणसाला प्रामाणिक सल्ला देणं कर्तव्य आहे. खोटी आश्वासनं देऊन फसवू नये. 26/11च्या कसाब खटल्याचा उल्लेख करताना निकम यांनी कसाबला फाशी देणं आव्हानात्मक नव्हतं, परंतु दहशतवादामागील ताकद उघड करणं हे महत्त्वाचं होतं. त्यामुळे खटला इन कॅमेरा चालवायचा नाही असा निर्णय घेतला. एखाद्या खटल्याचा अभ्यास चारही बाजूंनी करायला हवा. वकिली व्यवसायात सतत अद्ययावत राहणं गरजेचं आहे. यासाठी ग्रंथवाचन, संस्कृतीचा अभ्यास आणि स्वतःला नव्या आव्हानांसाठी तयार ठेवणं महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीतील अनुभव सांगताना निकम यांनी काही नेत्यांनी 26/11च्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू भारतीयांनीच घडवला असल्याचा आरोप केला. मात्र कसाबला फाशी देण्याबाबत किंवा शहीद झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या मृत्यूबाबत पाकिस्ताननं शंका उपस्थित केली नाही, परंतु काही महाभागांनी ती उपस्थित केली. त्यावेळी आपण त्यांचा समाचार घेतला. विद्यार्थ्यांनी वकील व्यवसायाकडे एक नव्या आव्हानांच्या दृष्टीनं पाहावं आणि प्रामाणिकपणे काम करावं असा सल्ला देखील निकम यांनी यावेळी दिला. शेठ नानजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला कॉलेजच्या जिमखाना समितीनं आंतरमहाविद्यालयीन क्रीडा महोत्सव आयोजित केलाय. शेठ नानजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला कॉलेज शेठ टीजे एज्युकेशन सोसायटीने 21 आणि 22 जानेवारी रोजी आपला वार्षिक आंतरमहाविद्यालयीन क्रीडा महोत्सव यशस्वीरित्या आयोजित केला. 40हून अधिक महाविद्यालय आणि 400हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेल्या या कार्यक्रमात इंडोर आणि मैदानी अशा दोन्ही प्रकारच्या स्पर्धात्मक खेळांची श्रेणी दर्शवली गेली. इंडोर गेम्समध्ये कॅरम, बुद्धिबळ आणि टेबल टेनिसचा समावेश होता. पुरुष आणि महिला अशा दोन्ही प्रकारांमध्ये स्पर्धा झाल्या. तर मैदानी खेळांमध्ये क्रिकेट पुरुष आणि हँडबॉल महिला यांचा समावेश होता. 2 दिवस चालणाऱ्या महोत्सवात संपूर्ण प्रदेशातील विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्यांचं प्रदर्शन करणाऱ्या उत्साही सहभागाचा साक्षीदार झाला. उद्घाटन समारंभास मुंबई विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉक्टर मनोज एन रेड्डी, प्राचार्य डॉक्टर दिलीप एम पाटील, उपप्राचार्य डॉक्टर मनोशी बागची, क्रीडा संचालक वैभव पवार आणि जिमखानाचे प्राध्यापक आदी मान्यवरही उपस्थित होते. प्रभारी किरण मोरे, ज्यांनी सर्वांनी खेळाच्या वाढीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी आपला पाठिंबा व्यक्त केला. या फेस्टनं शैक्षणिक समुदायामध्ये शारीरिक तंदुरुस्ती आणि सांघिक कार्याचं महत्त्व बळकट करून सहभागींमध्ये खेळाडू वृत्ती आणि सौहार्द वाढवण्यासाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ प्रदान केलं. कार्यक्रम ना जय भगवान, हमारे यहाँ बॉम्बे यूनिवर्सिटी के तरफ से ये कला महोत्सव बहुत महत्व का कार्यक्रम बॉम्बे यूनिवर्सिटी ने दिया था और उसमें मुख्य अतिथि मनोज भाई रेड्डी करके आए थे. डायरेक्टर है बॉम्बे यूनिवर्सिटी के, स्पोर्ट डायरेक्टर है, वो भी छोटी बात नहीं है. वो आए थे और विद्यार्थी भी हजारों की संख्या में थे. और साथ साथ में अभी वो क्रिकेट और भी जो क्रीड़ा की खेल की रमत है, क्योंकि जनरल नॉलेज भी जरूरत है. शिक्षण का तो जरूरत है, उसमें दो मत नहीं है, मगर सरस्वती के साथ साथ में जनरल नॉलेज भी जरूरत है. और जितना जनरल नॉलेज लेगा उतना मुझे लगता है विद्यार्थी को फायदा होगा. क्योंकि आजकल तो नौकरी में भी पूछते हैं कि और क्या हॉबी है आपके पास. वो हॉबी होगी तो नौकरी मिलती है, खाली एकदम शिक्षण से भी नौकरी नहीं मिलती है. तो सभी ने ध्यान रखना चाहिए. पहले हम लोग गावड़े में भी खेलते थे और उसमें योगा है और कुछ भी है, तो खेलने से क्या होता है, शरीर भी अच्छा होता है और साथ में तंदुरुस्ती रहती है और साथ साथ में शिक्षण को भी प्रभाव पड़ता है उसका. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही.
पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। मुंबईच्या धर्तीवर ठाणे महापालिका क्षेत्रातही अंत्यविधीसाठी लागणारी लाकडं मोफत देण्याची घोषणा ठाणे महापालिकेच्या गतवर्षीच्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती। विशेष म्हणजे ठाण्यातील बड्या राजकीय मंडळींकडूनही अशा प्रकारची घोषणा होऊनही अद्याप ठाण्यात मृतांच्या नातेवाईकांना लाकडांसाठी पैसे मोजावे लागतात। ठाण्यातील 37 स्मशानभूमींमध्ये दरवर्षी अंदाजे 10,357 नागरिकांवर अंत्यसंस्कार केले जातात। आधीच स्वतःचे आप्त स्वकीय गमावल्यानं दुःखाचा डोंगर कोसळलेल्या कुटुंबियांवर अंत्यसंस्कारासाठी 3 ते 4 हजारांची जमवाजमव करण्याची धडपड करावी लागते। या बदल्यात स्मशानातील ठेकेदार त्यांना लाकूड, केरोसिन आदी साहित्य पुरवतो। त्यातून मृतांवर अंत्यसंस्कार केले जातात। याउलट मुंबई पालिका छदामही न घेता मोफत अंत्यसंस्कार करते। ठाणे महापालिका प्रशासन ठेकेदाराचे खिसे भरण्यासाठी धडपड करत असून केवळ 5 स्मशानभूमीत LPG विद्युत दाहिनी सुरू आहेत। या विद्युत दाहिनी इतर ठिकाणीही सुरू कराव्यात। तसंच ठाणे शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामांमध्ये तोडण्यात येणाऱ्या झाडांची लाकडं या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी द्यावीत आणि मुंबई पालिकेच्या धर्तीवर ठाण्यातही मोफत अंत्यसंस्कार करावेत अशी मागणी यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्वप्नील महिंद्रकर यांनी पालिका प्रशासनाकडे केली होती। मात्र अद्याप या घोषणेची अंमलबजावणी न झाली नसल्यानं ठाण्यात अजूनही मरण महाग असल्याचीच भावना ठाणेकरांमध्ये आहे। कळवा, वागळे, बाळकोम, माजिवडा आणि जवाहरबाग या 5 स्मशानभूमी मुख्य आहेत। प्रत्येक स्मशानभूमींमध्ये महिन्याला अंदाजे 150 पेक्षा अधिक अंत्यविधी होत असून प्रत्येक स्मशानभूमींमध्ये लाकडांचे दर हे वेगवेगळे घेतले जात आहेत। काही ठिकाणी 400 किलो लाकडांसाठी 3,500 रुपये आकारले जात आहेत, तर काही ठिकाणी हाच दर 5 ते 6 हजारांवर देखील जात आहे। ठाणे शासकीय विश्रामगृह येथे आमदार संजय केळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील वस्तीशाळा शिक्षकांचे प्रतिनिधी उपस्थित होते। या बैठकीत वस्तीशाळा शिक्षकांसंबंधी त्यांची 2000 पासूनची मूळ सेवा गृहीत धरून जुनी पेन्शन योजनेत समावेश व्हावा यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली। अतिशय दुर्गम क्षेत्रात वाडी वस्तींवर काम करणाऱ्या या शिक्षकांना उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये 1 मार्च 2014 पासून सेवेत कायम करण्यात आलं होतं, परंतु हे शिक्षक सन 2000 पासून सेवेत असल्याकारणाने त्यांची सेवा ज्येष्ठता सन 2000 पासून गृहीत धरणं नियोजित असल्याबाबत उपस्थित प्रतिनिधींना निदर्शनात आणलं। न्यायालयाने यासंबंधी निर्णय देऊन माननीय संचालकास यासंबंधी निर्णय घेण्यास आदेशित केला आहे। यावर आमदार संजय केळकर यांनी या प्रश्नांबाबत मंत्रालय पातळीवर पूर्णतः पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिले। या बैठकीस महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष राजेश सुर्वे सर, राज्य कार्यवाहक संजय पगार, रायगड जिल्हा अध्यक्ष उदयजी गायकवाड तसंच महाराष्ट्रातील वस्तीशाळा प्रतिनिधी समीर मुल्ला, संजय पोईलकर, सचिन गंगावणे, सुनील काळे, कुंडलिक कोळेकर, संतोष देशमुख, कृष्णा काळे, दिनेश टोपले, धनंजय देशमुख, नामदेव सुतार, संतोष घोडविंदे आदी बहुसंख्य वस्तीशाळा शिक्षक प्रतिनिधीही उपस्थित होते।